बातमी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं होतं याची एक इनसाइड स्टोरी TV9 मराठीच्या हाती लागली। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद आणि राज्याचे सूत्र अजित पवार यांच्या हाती देण्याचं ठरलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती मिळते। अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्ष करण्यावर राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये जवळपास शिक्कामोर्तब झालं होतं। राज्यामध्ये जयंत पाटलांना कॅबिनेट मंत्रिपद तर रोहित पवारांना राज्यमंत्रीपद देण्याचंही या बैठकीमध्ये ठरलं होतं। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, या बैठकीसंदर्भात काय इनसाइड स्टोरी? खरं तर आपल्याला माहिती आहे की निखिला, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी आतापर्यंत जवळपास 2 ते 3 वेळा बैठका ज्या आहेत त्या झालेल्या होत्या असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जे आहेत ते वारंवार सांगतायत। मात्र सूत्रांकडून जी माहिती मिळते ते म्हणजे जवळपास जी अंतिम चर्चा जी आहे ती 2 राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात झालेली होती। त्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलेलं होतं अशी माहिती सूत्रांकडून मिळते। ती म्हणजे सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद जे आहे ते दिलं जाणार होतं। अमोल कोल्हे यांच्यावरती प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाणार होती। तर राज्यातले सगळे अधिकार जे आहेत ते अजित पवारांकडे आणि वरिष्ठ स्तरावरचे निर्णय जे आहेत ते शरद पवार यांच्याकडेच असतील। त्याचबरोबर जयंत पाटील आणि रोहित पवार यांचा सुद्धा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश होईल अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती झाल्याची माहिती होती। जयंत पाटील हे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधले वरिष्ठ नेते आहेत। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी शरद पवारांसोबतच थांबण्याचा निर्णय घेतलेला होता। त्यामुळे जयंत पाटील यांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रिपद जे आहे ते मिळेल अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मात्र या सगळ्या संदर्भामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अधिकृतरित्या कोणताही दुजोरा जो आहे तो दिला जात नाही। फक्त राष्ट्रवादीचे नेते सांगतात की विलीनीकरणासंदर्भात चर्चा जी आहे ती झालेली होती। मात्र जी इनसाइड बातमी त्याचबरोबर नोट जी आपल्या हाती आलेली आहे त्यानुसार या चर्चा ज्या आहेत ते 2 राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेवेळी झालेल्या होत्या। मात्र आता 2 राष्ट्रवादीचं विलीनीकरण नक्की कधी होणार किंवा त्यावरती उघडपणे चर्चा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जे आहेत ते करताना पाहायला मिळत नाहीत। अजित पवारांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पोकळी जी आहे ती निर्माण झालेली होती। स्वतः अजित पवारांकडून या संदर्भातला पुढाकार जो आहे तो 2 राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भामध्ये घेतला जात होता अशी माहिती शरद पवार गटाचे नेते सांगतायत। मात्र जी सूत्रांकडून माहिती मिळते ते म्हणजे पदांचं त्याचबरोबर जबाबदारीचं वाटप जे आहे ते अशा पद्धतीने करण्यात येत होतं। अमोल कोल्हे यांच्यावरती प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सुप्रिया सुळेंना प्रश्न आहे की जर 2 राष्ट्रवादींच्या विलीनीकरणानंतर शरद पवार गटामधल्या सगळ्या नेत्यांना जर त्यामध्ये मंत्रिपद असे मिळत असतील, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होत असतील, तर याचा अर्थ आहे की शरद पवारांचा पक्ष हा एनडीए मध्ये सहभागी होणार होता। हे खरं तर उघडपणे आहे, कारण सुप्रिया सुळे हे खासदार म्हणून दिल्लीत केंद्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं नेतृत्व करतात। जर ते केंद्रामध्ये मंत्री होणार असतील तर एनडीएचं सरकार जे आहे ते केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहे। त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस एक करून विलीनीकरण करून एनडीएमध्ये सहभागी होणार होता का, हा खरं तर एक प्रश्न निमित्तानं उपस्थित झालेला आहे। ज्या अर्थी जबाबदाऱ्यांचं वाटप होतं किंवा जी चर्चा खरं तर 2 राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये ठरलेली होती ते म्हणजे सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद जे आहे ते दिलं जाईल। सध्या केंद्रामध्ये सरकार जे आहे ते भाजप एनडीएचं आपल्याला पाहायला मिळतंय। सुप्रिया सुळे यांच्यावरती जर अर्थात ही मंत्रिपदाची जबाबदारी येणार होती तर शरद पवारांचा पक्ष जो आहे तो एनडीएमध्ये जाणार होता का। मात्र या संदर्भामधली ही माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। अधिकृतरित्या यावरती कोणतेही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जे आहेत ते मात्र बोलताना पाहायला मिळत नाहीत। यावरती आता अधिकृत स्पष्टीकरण किंवा 2 राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर खरंच शरद पवारांचा पक्ष जो आहे तो एनडीएमध्ये सहभागी होणार होता का। ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चोरमारे सर, स्वागत तुमचं। ज्या प्रकारे ही इनसाइड स्टोरी आहे त्यानुसार सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद, अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्ष, जयंत पाटलांना कॅबिनेट, म्हणजे मग महाविकास आघाडी एकतर राहिली नसती आणि राज्यामध्ये सुद्धा शरद पवारांचा पक्ष एकत्र झाल्यानंतर सत्तेमध्ये आला असता आणि तिथे एनडीए मध्ये सुद्धा सहभागी झाले असते। काय वाटतं तुम्हाला? नाही, आता एक गोष्ट स्पष्ट आहे की त्यांचे विलीनीकरणाचे प्रयत्न चाललेले होते। दोन्ही पक्ष एकत्र येणार होते। म्हणजे स्वाभाविकपणे जो शरद पवारांचा पक्ष आहे तो आता एनडीए सोबत येणार होता हे स्पष्ट होतं। पण ती माझ्या माहितीनुसार ती गोष्ट अशी होती की शरद पवारांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केल्यानंतर या गोष्टी होणार होत्या। कारण अखेरच्या टप्प्यात शरद पवारांना ज्या गोष्टी त्या टाळत आल्या आहेत, भारतीय जनता पक्षासोबतचं सत्तेच्या वाटपातलं किंवा निवडणुकीतलं एकत्र राहणं हे त्यांनी कधी केलेलं नाही। त्यामुळं ते बाजूला होऊन त्यांचा पक्ष आणि त्यानं हा निर्णय घ्यावा या दृष्टीने चर्चा होती। आता तुम्ही सांगताय
जी इन्साइड स्टोरी ती म्हणजे मला त्या संदर्भात काही बोलू इच्छित नाही, कारण आता शेवटी या अशा सूत्रांकडूनच्या माहितीवर काय अर्थ असतो, पण विलिनीकरणाची चर्चा झाली होती, दोन्ही पक्ष एकत्र येणार होते, हे 100% खरं आहे. त्याचं एक साधं म्हणजे जे कुणी म्हणत असतील ना कुठल्याही पक्षातले की असं काही झालं नव्हतं, त्याच्यासाठी सरळ साधी पुरावा असा आहे की आताच्या घडीला शरद पवारांच्या पक्षाचे महाराष्ट्रातले सगळीकडचे उमेदवार घड्याळावर लढतायत. हे इतक्या सामोपचारानं घडलेलं होतं. फक्त आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात देवदत्त निकम, जिथं वळसे पाटलांच्याकडून ते फार कमी मतांना हरले होते, त्यांनी तिथं आम्ही खूप तीव्र संघर्ष केलेला होता आणि आता आम्हाला घड्याळावर लढणं शक्य नाही असं सांगितल्यामुळं अजितदादांनी सुद्धा त्यांना कन्व्हिन्स केलं होतं, पण ते तयार झाले नाही. मग त्यांना तिथं स्वतंत्र लढण्याचा अधिकार दिला. बाकी सगळीकडं शरद पवारांच्या पक्षानं आपले कार्यकर्ते अजितदादांच्या पक्षात ऑलरेडी घड्याळावर पाठवून दिलेत लढायला. त्यामुळे हे तर विलिनीकरण होणार होतं का नव्हतं हा भाग नाही, होणार त्या दृष्टीनं होणार होतं आणि त्यासाठीचा पुढाकार अजितदादांनीच घेतलेला होता. पण मुद्दा असा येतो की आता अजितदादा नाहीत आणि अजितदादातल्या पक्षातल्या कुणाही नेत्याची आतापर्यंत तरी शरद पवारांच्या पक्षातल्या नेत्यांना सोबत घेण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही मला वाटतं. त्यामुळं या आधी काय झालं याला फारसा अर्थ उरत नाही, पुढं काय होणार आहे हे मला वाटतं जास्त महत्वाचं आहे. नक्कीच. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. ज्येष्ठ पत्रकार विजय सोरमारे सर यांनी हे मत मांडलेलं आहे. तर जे बैठकीमध्येच नव्हते त्यांना काय माहिती, विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी फडणवीसांवर हा निशाणा साधलाय. तर फडणवीसांवर विश्वास नसल्यामुळे दादांनी चर्चा केली नसेल असं संजय राऊत म्हणाले. बैठकीत नव्हते त्यांना काय माहिती असं म्हणत पवारांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून फडणवीसांवर निशाणा साधला. दादा विलिनीकरणाची चर्चा करत असते तर भाजपशी बोलले असते असं म्हणत विलिनीकरणावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी पवारांचा दावा खोडून काढला होता. त्यानंतर पवारांनी या संदर्भात अनौपचारिक चर्चेदरम्यान वक्तव्य केलंय. शरद पवारांनी शनिवारी दोन्ही राष्ट्रवादींचं 12 तारखेला विलिनीकरण होणार होतं असं म्हटलं होतं. आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षात एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एकच होता. तिन्ही मीटिंग झाली आणि निर्णय आता जाहीर करायचा होता 12 तारखेला. चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं, आमच्याशी चर्चा केली असती. कुठली तारीख जर ठरली असती तर ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? विलिनीकरणाच्या चर्चेमध्ये जे नव्हते त्यांना बैठकीबाबत काय माहिती असणार असं वक्तव्य शरद पवारांनी अनौपचारिक चर्चेच्या दरम्यान केलं. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावरून राऊत आणि वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. जर फडणवीस यांच्याशी त्यांनी चर्चा केली नसेल याचा अर्थ त्यांचा फडणवीसवर विश्वास नसेल. जर त्यांना आपला स्वगृही परत जायचा असेल त्यासाठी फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याची गरज काय? फडणवीसांनी स्वतःच आत्मचिंतन करावं की त्यांनी माझ्याशी आयुष्यात चर्चा का केली. आता दादांनी का कल्पना दिली नाही किंवा सांगणं आवश्यक आहे का तो त्या पक्षाचा निर्णय आहे. आता भारतीय जनता पक्षाला का सांगितलं नाही, मग त्यांना सांगितल्याशिवाय काही पुढचा कार्यक्रमच ठरत नाही का? अजित पवारांनी स्वगृही जाणे हा भारतीय जनता पक्षाचा पराभव, देशातल्या राजकारणाला कलाटणी देणारा तो निर्णय ठरला असता. सुरुवातीला तो शहांचा पक्ष होता, आता तो पटेलांचा पक्ष होईल आणि अशा तऱ्हेने महाराष्ट्रातला एक प्रादेशिक अस्मिता जपणारा पक्ष भारतीय जनता पक्षानं गिळून टाकला, घास घेतला. संजय राऊतांची प्रकृती ठीक नाही, त्याच्यामुळे मी त्यांच्याबद्दल काय फारसं बोलू इच्छित नाही. पण विधानसभेच्या दारुण पराजयाच्या नंतर मानसिक संतुलन हरवलेले माणसं आपापल्या पद्धतीने अशी वक्तव्य करत असतात. तर 9 तारखेला पत्रकार परिषद घेऊन दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणासंदर्भात रोहित पवार खुलासे करणार आहेत. अजित पवारांच्या दशक्रिया विधीनंतर रोहित पवार आपली भूमिका मांडतील. तर विलिनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात याचा खुलासा करावा असं सुनील तटकरे पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर बोलताना म्हणाले.
माणूस गेल्यानंतर खोटी शपथ तर घेऊ शकत नाही. हे अजितदादांची शपथ घेऊन सांगितलं. आम्ही जयंत पाटलांच्या बंगल्यावर बसलो होतो त्यावेळेला सांगितलं ते आम्ही बोललो की वरिष्ठ बाकीच्या लोकांची मित्र पक्षाची चर्चा म्हणजे माझी देवेंद्र फडणवीसांची चर्चा झालेली आहे. फडणवीस साहेबांनी सांगितलं की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पहिल्या होऊन द्या, नंतर विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घ्यावा, अशा प्रकारची चर्चा झाली असं त्यांनी सांगितलं होतं. विलिनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात याचा जर काही खुलासा किंवा याची माहिती, कारण काल शिंदे साहेबांनी एकदम भावनिक होऊन शपथ घेऊन वक्तव्य केलं, त्याच्यामुळे जर काही कळलं तर नक्की त्या बाबतीमध्ये मला बोलता येईल. एका ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते विलिनीकरणावरून प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीचे मात्र विलिनीकरणाची दादांची इच्छा होती असं म्हणताना दिसत आहेत. विलिनीकरण होणार होतं हे 2000% सत्य आहे. आता ह्याच्यावरती कोणाचं काय ह्याच्यावरती चर्चा करणं हे मला योग्य वाटतं. हे सगळं करायचं म्हणजे बीजेपी बरोबर राहून आम्हाला करायचं आहे. त्यांना ते विचारलं पाहिजे. परत बीजेपीचे जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत, एनडी मध्ये कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं या संदर्भामध्ये सुद्धा विचारणा करावी लागेल. भविष्यामध्ये एकत्र यावं अशा प्रकारे वरपासून खालपर्यंत नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा होती. त्या संदर्भात काही चर्चा सुद्धा प्रामुख्याने झालेल्या आहे. काही चर्चांचा मी सुद्धा साक्षीदार आहे. दादांनी सुद्धा या विलिनीकरणाला मान्यता दिली होती असं मला त्या ठिकाणी जाणवतं. विलिनीकरणाच्या बाबतीत काय काय घडलं, काय काय नाही घडलं, कुठे मिटिंग झाल्या, कोण कोण होतं, कोणत्या तारखेला झाल्या, कोणत्या वेळेत झाली, किती वेळ चालली, काय काय ठरलं, सर्व सविस्तरपणे दुखड्याचा काळ संपल्यानंतर सविस्तरपणे बोलू. तर भविष्यात आपल्याला एकत्र यायचे असं दादा म्हणाले होते असं हसन मुश्रीफ यांनीही म्हटलं. त्यासाठीच दादांनी स्थानिक निवडणुका एकाच चिन्हावर लढवल्या असं देखील हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. विलिनीकरणाच्या बैठकांमध्ये मात्र फक्त दादाच होते असं मुश्रीफ म्हणाले. विलिनीकरणाबद्दल मात्र आता भाजपचं मत विचारावं लागेल असं मुश्रीफ यांनी म्हटलंय. पवारांनी नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीबाबत आपण एका चिन्हावर लढवायचं असं आम्हालाही सांगितलं होतं. आम्ही चंदगडमध्ये आणि गडिंगलमध्ये तो प्रयोग केलेला आहे. परंतु त्यांच्या ज्या बैठका झाल्या ज्याचा उल्लेख ते करतायत त्यामध्ये आम्हा नेत्यांना कधी बोलावलेलं नव्हतं. आणि विशेषतः विलिनीकरणाबाबत मला जयंत पाटील मात्र 2-3दा बोलले होते की माझी आणि अजितदादा 2दा भेट झालेली आहे आणि लवकरच एकत्र यायचं आमची चर्चा सुरू आहे. हसन मुश्रीफ हा व्यक्तीला आता फारसं हे नाही. शेवटी दोघं एकत्र आले तर शक्ती वाढणार आहे वगैरे भाग वेगळा आहे. परंतु त्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही आहोत, त्यांचंही मत विचारावं घ्यावं लागेल आणि मग सुनीत्राबाईंना निर्णय करावा लागेल. चंद्रपुरातील वडेट्टीवार गटाचे 20 नगरसेवक नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये दाखल झाले. नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये गट नोंदणीसाठी नगरसेवक दाखल झालेत. प्रतिभा धानोरकर यांच्या गटातील नगरसेवकांनी आधीच गट नोंदणी केली आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांची एकत्रित नोंद होणार की स्वतंत्र गट नोंदणी होणार हे आता पाहणं महत्त्वाचं असेल. मुंबई पालिकेमध्ये भाजपला समर्थन देण्याचं वृत्त राज ठाकरेंनी साफ नाकारले. मी सांगतोय ना नाही म्हणून असं राज ठाकरे म्हणालेत. राज ठाकरेंनी मुंबईमध्ये भाजपला समर्थन दिल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, मात्र स्वतः राज ठाकरेंनी या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिलाय. ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्यासाठी काम केलं नाही. मनसे उमेदवारांनी राज ठाकरेंकडे या तक्रारी केल्या आहेत. स्थानिक स्तरावर आपण किती तयारी केली होती असा सवाल यावर राज ठाकरे यांनी केला. तर एकमेकांच्या तक्रारी करू नका, लोकांचं कामं करा असं राज ठाकरे म्हणाले. पक्ष बांधणीसाठी कामाला लागा, राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना हा संदेश दिलाय. राज ठाकरे हे काय म्हणालेत आपल्या पदाधिकाऱ्यांना ते आपण पाहूया. ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्यासाठी काम केलं नाही. मनसे उमेदवारांनी राज ठाकरे यांच्याकडे या तक्रारी केल्या. स्थानिक स्तरावर आपण किती तयारी केली होती असा सवाल त्यावर राज ठाकरे यांनी केलाय. आपण पहिल्यांदा युतीमध्ये निवडणूक लढलो असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
जिथे आपली ताकद होती ते वॉर्ड आपण जागा वाटपात घेतले नाहीत असं या बैठकीमध्ये संदीप देशपांडे यांनी म्हटलं. तर लोकांची मूळ कामं करा असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. परप्रांतीयाला मारून त्याचे व्हिडिओ मला पाठवून काही होणार नाही असं देखील राज ठाकरे म्हणाले. जे आमचे उमेदवार होते, जिंकून आलेले होते, पदाधिकारी होते, त्यांचे काय अनुभव राहिले, काय आता याच्या पुढे करायला पाहिजे, कशा प्रकारे पक्ष, या सगळ्या संदर्भात सविस्तर चर्चा माननीय राजसाहेबांनी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची केली. अशा प्रकारची कुठलीही चर्चा आमची भारतीय जनता पक्षाबरोबर झालेली नाही आणि अशा प्रकारचं कुठलंही समर्थन देण्याचा कुठलाही विषय नाही. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडीचा दिवस आता ठरलेला आहे. 11 फेब्रुवारीला मुंबईच्या महापौर पदासाठी मतदान केलं जाणार आहे. 6 तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. आंगणेवाडीच्या जत्रेमुळे बरेच नगरसेवक हे गावी जाणार असल्यामुळे मतदानाची तारीख 11 फेब्रुवारी ठेवण्यात आली आहे. तर बीएमसीच्या महापौर निवडीचा दिवस ठरला. 11 फेब्रुवारीला महापौर निवडला जाणार आहे.